शेतकरी बंधूंनो नमस्कार. सरसकट कर्जमाफीवरती मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब झालेला असून 2019च्या योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांना नियमित लाभ मिळणार असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. मित्रहो, नेमकं हे प्रकरण आहे तरी काय, हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. तत्पूर्वी आपण आपल्या शासन निर्णय GR या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण अपडेट्स आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. मित्रहो, राज्य सरकारच्या महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी सन्मान 2019च्या योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांना सरसकट 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी देण्याच्या मुख्यमंत्री यांच्या घोषणेवरती मंगळवारी रात्री राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. या निर्णयामुळे 13 लाख शेतकऱ्यांना तब्बल या योजनेच्या माध्यमातून लाभ मिळणार आहे. सन 2026-27 मधील नियमित परतफेडीची अट रद्द केल्यामुळे 23 लाख शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ मिळणार आहे. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी 2019च्या योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांना 50,000 ऐवजी 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी देण्याचे जाहीर केलेले होते. या पार्श्वभूमीवरती मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026च्या निकषात सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळणार असून ही शेतकरी कर्जमुक्ती योजना सरकारने यापूर्वीच जाहीर केलेली होती. तर अशा प्रकारे शेतकरी मित्रांसाठी अतिशय आनंदाची बातमी असून अशा प्रकारे सरसकट कर्जमाफीवरती आता शिक्कामोर्तब झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकरी बंधू असलेल्या ग्रुपवरती हा व्हिडिओ फॉरवर्ड करा, म्हणजे सर्व शेतकरी बांधवांना या सरसकट कर्जमाफीवरती शासन निर्णय निघालेला असून शिक्कामोर्तब झालेला आहे याबद्दलची माहिती मिळेल. धन्यवाद.